तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण भारतीय सिनेसृष्टीमध्ये मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या काही मराठमोळ्या नायिकांची माहिती घेत आहोत आणि याच सगळ्या सिलसिल्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत शशिकला या एका आणखी लखलखत्या तेजस्वी तारिकेबद्दल। शशिकला किंवा शशिकला जवळकर यांचं एकूणच आयुष्य हे भरपूर संघर्षाचं आणि तितकंच तेजस्वी राहिलेलं आहे। त्यांच्या एकूणच फिल्मी जगताबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मात्र तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करा, कारण जेव्हा जेव्हा आपल्या या मालिकेतील पुढचे भाग येतील तेव्हा आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील आणि आपण नवीन व्हिडिओ बघू शकताल। सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक। शशिकला जवळकर यांचा जन्म 4 ऑगस्ट 1932 साली सोलापूरमध्ये झाला। त्यांचे वडील एक कापड व्यावसायिक होते। त्यांचं तसं लहानपण हे बऱ्यापैकी सुखसोयींमध्ये चाललं होतं। मात्र जसजशा शशिकला मोठ्या होऊ लागल्या तसं त्यांच्या वडिलांना व्यवसायामध्ये काही कारणाने एक अपयश आलं आणि त्यांना संघर्षाचा सामना करावा लागला। मात्र शशिकला या संघर्षातून तावून सुलाखून निघत असताना आपल्या कलागुणांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देखील त्या वाढवत होत्या, पॉलिश करत होत्या। कारण शशिकलांना लहानपणापासूनच गायन, नृत्य आणि अभिनय यांची स्वाभाविक आवड होती आणि अर्थातच या सगळ्यातून कुठेतरी आपलं पोट भरण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी जवळकर कुटुंबाला मुंबईला आपलं सगळं बस्तान हलवावं लागलं। अभिनेत्री नूर जहाँ यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वयाच्या 11व्या वर्षी एक मॉब आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली। खरं तर त्यांना लीडची हिरोईन व्हायचं होतं, मात्र त्या वयाने लहान असल्याकारणाने एका गाण्यामध्ये मॉब आर्टिस्ट म्हणून त्यांनी सुरुवात केली। मात्र 1947 सालच्या जुगनू या चित्रपटापासून शशिकला यांची खरीखुरी फिल्मी कारकीर्द ही सुरू झाली आणि ज्यानंतर शशिकलांनी मागं वळून पाहिलं नाही। शशिकला यांनी आपल्या फिल्मोग्राफीमध्ये डोली, पगडी, गर्ल्स स्कूल्स, नजारे, ठेस, राजरानी, जल तरंग, आरजू, अजीब लड़की, शर्त, 3 बत्ती 4 रास्ता, जीवन ज्योति, चाचा चौधरी, फूल और पत्थर, सुजाता, गुमराह, जंग, अनुपमा, आरती अशा विविध सिनेमांमधून रसिकांचं मनोरंजन केलं। पुढे वयाच्या 22व्या वर्षी स्टार बनलेल्या शशिकला यांचं विवाह ओमप्रकाश सहगल यांच्याशी झालं। मात्र त्यांचं वैवाहिक आयुष्य तसं काही ठीक चाललं नव्हतं। शशिकला यांच्या लग्नामध्ये त्यांना मुलं झाल्यानंतर देखील ओमप्रकाश सहगल यांच्याशी कुठे ना कुठे त्यांचं भांड्याला भांडं लागत होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या घरापासून काही काळ दुरावा घेतला। घर सोडून त्या निघून गेल्या आणि म्हणून त्यामुळे त्यांचा जो ओढा आहे तो विरक्तीकडे आणि तिथून अध्यात्माकडे जाऊ लागला। आपल्या घरापासून बऱ्याच वर्ष लांब राहिलेल्या शशिकला यांना खरं तर बराच काळ सिनेमा मिळाला नव्हता। मात्र 1988 पासून शशिकला यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा एकूणच मनोरंजन क्षेत्रामध्ये आपली सेकंड इनिंग खेळायला सुरुवात केली। जुनून, सोनपरी, जीना इसी का नाम है, किसे अपना कहे या टीव्ही मालिकांमधून शशिकला जवळकर यांचा पुनर्जन्म झाला। रसिक प्रेक्षक अजूनही त्यांना पूर्णपणे विसरलेले नव्हते आणि म्हणूनच शशिकलांच्या या पुनरागमनामुळे लोक खुश देखील झाले। अशा या नायिकेचा वयाच्या 88व्या वर्षी 4 एप्रिल 2021 रोजी मुंबईमध्ये निधन झालं। अशा या नायिकेला फिल्मी बुडबक परिवारातर्फे विनम्र आदरांजली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फिल्मी बुडबकला। धन्यवाद।